पिंपल्सच्या लोकेशनवरती त्याची ट्रीटमेंट ठरते। ही जी आपली सिरीज चालू आहे त्यातला आज हा थर्ड पार्ट आहे व्हिडिओचा आणि ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक्झॅक्टली एक्सटर्नल ॲप्लिकेशनसाठी काय काय वापरता येऊ शकतं ते सांगणार आहे। ओके, सो पहिला जो व्हिडिओ होता त्यामध्ये मी तुम्हाला पिंपल्स हे दोषानुसार सांगितलेले होते। शरीरातील कुठले दोष वाढले असेल तर कुठले पिंपल येतात, तर त्यानुसार जर का तुमचे पिंपल हे वाताचे असतील तर वातावरचं जे बेस्ट औषध आहे ते आहे तेल, आणि म्हणूनच तुम्ही त्या पिंपल्सला लावण्यासाठी तेलाचा वापर प्रामुख्याने करू शकता। मग त्यामध्ये तुम्ही कुमकुमादी तेल जे मिळतं, जे वरण्या सुद्धा सांगितलेलं आहे आणि जे पिंपल्स कमी करण्यासाठी तुम्हाला मदत करू शकतं ते तेल वापरू शकता। म्हणून जे वातज पिंपल असतील, ज्याच्यामध्ये वात दोषमुळे आले असतील, तर त्या ठिकाणी तुम्हाला ऑइल यूज करायचं आहे। दुसऱ्या प्रकारचे जे पिंपल मी सांगितले होते ते होते पित्तज प्रकारातले पिंपल, ज्याच्यामध्ये पित्तदृष्टी जास्त असल्यामुळे ते येतात। तर या ठिकाणी पित्तासाठीचं जे बेस्ट औषध आहे ते असतं तूप, आणि त्यामुळे ह्या पिंपल्सवरती वापरण्यासाठी तुम्ही शतधौत घृत ही जी तुपापासून बनवलेली, गाईच्या शुद्ध तुपापासून बनवलेली क्रीम मिळते, ही क्रीम वापरू शकता। आणि तिसऱ्या प्रकारचे जे पिंपल येतात जे कफापासून असतात, जे स्लो असतात, तर हे स्लो पिंपल जे आहेत ते जाण्यासाठी आपल्याला खूप साधा सोपा, म्हणजे कुठल्याही क्रीमकडे जाण्याची ॲक्च्युअली गरज नाही आहे, तर फक्त मध आणि हळद हे जे कॉम्बिनेशन आहे हे तुम्ही पेस्ट बनवायची आहे। थोडीशी हळद घ्यायची आहे, एक अर्धा चमचा, त्यामध्ये त्यात पुरेल इतका मध टाकायचा आहे, त्यापासून छान पेस्ट बनवायची आहे आणि ही पेस्ट ह्या पिंपल्सवरती लावायची आहे। मध हा लेखन गुण करणार आहे, कफ कमी करणार आहे, त्यामुळे अशा प्रकारचे जे पिंपल असतात त्याच्यावरती मध आणि हळद हा लेप अगदी उत्तम प्रकारे काम करताना दिसतो। तर हे खूप साधे सोपे असे उपाय आहेत आणि ह्यामुळे जे तुमचे वाताचे पिंपल आहेत, पित्ताचे आणि कफाचे, हे तीनही प्रकारचे पिंपल पूर्ण नाहीसे होऊ शकतात। पण पुन्हा एकदा जे दुसऱ्या पार्टमध्ये मी सांगितलं, जर का काही सिस्टमिक प्रॉब्लेम असेल, सिस्टमशी, शरीरातील कुठल्या तरी सिस्टमशी रिलेटेड जर का आपल्याला इश्यू असेल आणि त्यामुळे जर का आपल्याला वारंवार पिंपल येत असतील, तर मात्र एक्सटर्नल उपायांनी ते तात्पुरतेच कमी होतील पण पुन्हा थोड्या दिवसांनी येतील। तर ते होऊ नये असं वाटत असेल तर नजीकच्या वैद्यांकडे जाऊन व्यवस्थित चिकित्सा करून ती सिस्टम करेक्ट करा, त्यामुळे तुमचा पिंपलचा त्रास कायमचा बरा होऊ शकतो। व्हिडिओ आवडला असेल, माहिती नवीन वाटली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। आणि आधीचे 2 व्हिडिओ अजून जर का तुम्ही पाहिले नसतील, पहिले ते बघून घ्या, तरच तुम्हाला कळेल की ह्या व्हिडिओमध्ये मी नेमकं काय उपाय सांगितलेला आहे ते। चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार।